हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आम्ही चाललो आहे महादेवाचं दर्शन करायला. श्रावण महिन्यामधला हा तिसरा सोमवार आहे आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक कुमारिका आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी हे उपवास करायलाच हवेत, कारण त्यांच्या संसारासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी हे उपवास खूप फायदेशीर आहेत. आणि मी पहिल्यापासून महादेवाचं करत आले, त्यामुळं मी हे उपवास काय आयुष्यभर हे सोडणार नाही येतं. तसंच मग आता आम्ही आलो योगेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पाया पडायला. आणि इथं आल्याबरोबरच मला एकदम प्रसन्न वाटलं, मन एकदम शांत झालं. आणि खरंच खूप मस्त मंदिर आहे, मी पण पहिल्यांदाच आलेली आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी मुगाची मूठ होती, आम्ही महादेवाच्या पिंडेवर अर्पण केली. आणि इथे आरवीचे पप्पा आणि आरवी इथे तुपाची वात लावलेली आहे महादेवाला. आणि आम्ही ना काय करतो, दरवेळेस जेव्हा पण आम्ही महादेवाच्या पाया पडायला सोमवारचे येतो तेव्हा आम्ही महादेवाला प्रसाद घेऊनच जातो, सगळेच जात असतात. पण नारळ आम्ही ना हा महादेवाला कधीच फोडत नाही. आम्ही देवाला वाहतो, अर्पण करतो, पण हा फोडायचा नाही. सोमवार दिवशी महादेवाला कधीच नारळ फोडायचं नाही, तुम्ही पण हे लक्षात ठेवा. मस्त असं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर मग सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन करायला आलो आहे. इथं बघू शकता प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. सोमवार असल्यामुळे ना सगळेजण महादेवाचं दर्शन करायला जातात. त्यात श्रावण महिना म्हटल्यावर गर्दी तर राहणारच ना. मग तसंच इथं भरपूर अशी गर्दी आहे, बघू शकता. आणि यात्रा पण इथे खूप मोठी भरलेली आहे. दर सोमवारी यात्रा भरते आणि हा तिसरा सोमवार आहे, यात्रा पण खूप भारी भरलेली आहे. मस्त असे पाळणे वगैरे आलेत, खाऊंचे दुकानं, शॉपिंग करायचे दुकानं, कुठे खेळणीचे दुकानं, कुठे असे तसे दुकानं खूप आलेले आहेत. आणि आरवीला हे बघून प्रचंड आनंद झाला आहे. तिला म्हणजे तिचा आनंद असा गगनात मावेना, तिला इतका आनंद झाला हे बघून. मस्त असं दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला खिचडीचा. असतोच, सगळीकडेच असणार तो. त्याच्यानंतर मग आम्ही इथं आरवीला खेळणी घ्यायला आलो. तिला मस्त असं तिच्या पप्पांनी खेळणी घेतली. खेळणी घेतल्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मी अध्याय लावलेला शिवलीलामृतचा. मी पारायण करते, 7 दिवसाचं पारायण असतं हे आणि 14 अध्याय असतात. एका दिवशी 2 अध्याय वाचायचे आणि 7 दिवस 14 अध्याय वाचायचे. आणि हे पारायण खरंच आपल्या लेकरांसाठी, आपल्या आयुष्यासाठी, आपल्या संसारासाठी हे अध्याय खूप चांगले आहे, वाचलं पाहिजे. तुम्ही पण वाचा. पण ज्याच्या नशिबात लिहिलं आहे किंवा ज्याच्या नशिबात आहे वाचणं, त्यालाच हे घडतं. तसंच माझ्या नशिबात होतं, म्हणून मी शिवलीलामृत वाचलं आहे. त्याच्यानंतर इथे 4-5 वाजता आरवीसोबत मी गार्डनला आले आणि तिचं पण खूप चाललं होतं की मला जायचं आहे. तिच्या पप्पांच्या मागे लागलेली की पप्पा मला जायचं आहे, गार्डनला जायचं आहे. आजच सोमवारच्या दिवशी मुहूर्त आला. मस्त असं गार्डनमध्ये आलो. आल्याबरोबरच तिथे आम्ही मस्त असं एन्जॉय केला. खरंच खूप भारी वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं तिथं आलं. पण जसं मंदिरात आलं तसंच, कारण तिथं असं एकदम नैसर्गिक वातावरण आणि हिरवं हिरवं सगळीकडे असं बघायला दिसलं ना. एकदम मस्त असे डोळे आकर्षित झाले, एकदम फ्रेश वाटलं. मस्त आरवीने पण खूप एन्जॉय केला. नंतर मग ती बघू शकता कशी चालली आहे घसरगुंडी खेळायला. तर मस्त तिने एन्जॉय वगैरे केला. त्याच्यानंतर मग माझी एक फ्रेंड आहे, त्या फ्रेंडचा एक मुलगा आहे 1.5 वर्षाचा आणि ह्या दोघांची एकदम घट्ट अशी मैत्री झाली. तर दोघे पण खूप छान एन्जॉय करत होते, खेळत होते. व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप भरभरून असा प्रतिसाद द्या आरवीला तुमच्या.